नमस्कार मित्रांनो. राज्यभरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ चालूच असून या पावसामध्ये झालेल्या उन्हाळी पिकाच्या नुकसानीबाबत मोठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. मे महिन्यात झालेल्या वळीव किंवा अवकाळी किंवा पूर्व मोसमी पावसामुळे राज्यातील 34,800 हेक्टर जमिनीवरील पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीत सर्व जिल्ह्याला फटका बसला असला तरी सर्वाधिक फटका अमरावती, जळगाव, नाशिक, जालना, चंद्रपूर, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांना बसला आहे. उन्हाळी कांदा, कडधान्ये, आंबा पीक आणि इतर भाजीपाला जसे की टोमॅटो, वांगी, कोथिंबीर यासारख्या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अशा पीक नुकसानीचे पंचनामे करून ताबडतोब नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडून मोठ्या हालचाली सुरू आहेत आणि ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान पंचनामे करून घ्यावेत असेही सांगण्यात आले आहे. या सर्व पिकात कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सतत पाऊस पडत असल्याने काढलेला कांदा नासत आहे, तर काढणीला आलेला कांदा शेतातून बाहेर काढता येणार झाला आहे. कांद्यातील पाण्याचा अंश कमी व्हावा म्हणून बांधावर किंवा झाडाखाली ठेवलेला कांदा भिजत आहे आणि वातावरणात बदलामुळे कांदा चाळीत कांदा सुद्धा खराब होत असून कांद्यांना कोंब यायला लागले आहेत. त्यामुळे कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याबरोबरच आंबा पिकाचेही खूप मोठे नुकसान झाले आहे. यात केशर आणि हापूस आंब्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. कोकणातील हापूस आंबा संपल्यानंतर मराठवाड्यातील केशर आंब्याची आवक बाजारात होत असते, पण वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या पावसाने पक्व झालेले आंबे तुटून खाली पडत नुकसान होत आहे. मराठवाड्यात केशर आंब्याचे क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि कांदा पीक ही खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे अशा नगदी पिकाला खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. राज्यभरात झालेल्या पूर्व मोसमी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. त्यासाठी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी दिले आहेत. या सर्व नुकसानीची भरपाई ताबडतोब म्हणजे 2 महिन्याच्या आत देण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अजूनही नुकसानीची तक्रार दिली नसेल त्यांना तक्रार करून पंचनामे करून घ्यावेत आणि नुकसान भरपाई मिळवावी यासाठी राज्य शासनाने सूचना केलेल्या आहेत. धन्यवाद.